नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरः पदाम्बुजं। शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा माः पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। विभो भक्तिने मोक्षही तुच्छ केला गुणा गावया वेदतो ही भुकेला। धरी पाऊले स्वर नदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा। जयांचा जगी जन्म नामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकी नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्त। जरी सरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करित कामे बालका पाशचित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। तारायासी भवार्णवात जनता तारू तुम्ही जाहला। वाणीने निज राम नाम महिमा लोका तत्वा गायला। नौका हीच अखंड नाम स्मरणे तारावयासी जन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन माझे असो वंदन माझे असो वंदन। राजाधिराज रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान की जय जय। रघुवीर समर्थ कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय जय। रघुवीर रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा। पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पूर्ण कामा रामा 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 हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा। नाथा
नाथा हो दीनानाथा नाथा हो दीनानाथा हो दीनानाथा तुझी ये चरणी राहो माथा रामा तुझी ये चरणी तुझी ये चरणी राहो माथा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा बंधु हो दिन बंधु हो दिन बंधु बंधु हो दिन बंधु हो दिन बंधु रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी करी करुणा साबुली दया करी करुणा साबुली दया करी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये 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 उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी
सुख कर कर सावली दया करी सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोला जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू अलक्षा नाम अरूप अद्वय अक्षय परात्परू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी ब्रह्म चैतन्य माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामानंदा माझे आई मजला ठाव द्यावा पायी प्रल्हाद गुरुराज माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर मध्यमस्थी माय बापे केवळ काशी
माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी। माय बापे केवळ काशी। तेणे नव जावे तीर्थासी, तेणे नव जावे तीर्थासी। माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी। पुंडलीके 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 काय केले, पुंडलीके काय केले, पुंडलीके काय केले। परब्रह्म परब्रह्म उभे ठेले, परब्रह्म उभे ठेले, परब्रह्म उभे ठेले। माय बापे केवळ काशी, माय बापे तैसा होई सावधान, तैसा होई सावधान, सावधान सावधान। तैसा होई, तैसा होई, तैसा होई सावधान, तैसा होई सावधान, सावधान सावधान। तैसा होई सावधान। हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण, हृदयी धरी, हृदयी धरी, हृदयी धरी नारायण। माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी। तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे। अवघी देवाची स्वरूपे, 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 अवघी देवाची स्वरूपे। माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी। माय बापे केवळ काशी, तेणे नव जावे तीर्थासी, तेणे नव जावे तीर्थासी। पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले। तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण। तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे,
अवघी देवाची स्वरूपे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गुरुणांचैव सर्वेषां माता परमको गुरु माता गुरुवरा भूमे खात पितोच्च तरस्तथा राजाधिराज रामचंद्र भगवान आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो कीर्तन सेवेकरता काय अभंग घ्यावा हा मोठा प्रश्न पडतो. कारण कसं आहे, सातत्यानं सेवेला येतोय त्यामुळे बहुतेक सगळे पूर्वरंग, बहुतेक सगळी आख्यानं या ठिकाणी सांगून लावून झालेली आहेत. आणि प्रत्येक वेळेला महाराजांच्या समोर उभं राहताना शिळा नैवेद्य कसा, नैवेद्य हा ताजा असावा. आणि चिंतन करत असता असं लक्षात आलं की महाराजांच्या संदर्भामध्ये हे तुकोबांनी सांगितलेलं विधान अतिशय विधायक आहे आणि आजच्या काळामध्ये त्या विधानाची पुन्हा एकदा उजळणी आवृत्ती करणं गरजेचं आहे. निरूपणाचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अभंगाच्या मध्ये तुकोबाराय पहिल्या चरणात तुम्हा मला जो सिद्धांत सांगतात त्याचा दृष्टांत दुसऱ्या चरणात देतात. महाराजांचा अभंग सुलभ का, पाठ लवकर का होतो याचं कारण ते आहे की विषय पटला ना की तो लवकर आपलासा वाटायला लागतो. महाराज म्हणाले काय ते, माय बापे केवळ काशी. पंढरीच्या क्षेत्रामध्ये प्रल्हाद महाराज बडवे नावाचे एक संत होऊन गेले. त्या संतांचा महिमा आपल्याला फारसा कळत नाही, पण संत त्या गावी प्रत्येक गावामध्ये एक एक संत होऊन गेला आहे, प्रत्येक ज्ञातीत एक एक संत होऊन गेला. त्या प्रल्हाद महाराज बडव्यांचं विशेष असं सांगितलं जातं की ते स्वतः पांडुरंगाशी बोलत होते. 300 वर्षापूर्वी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाची पत्रिका प्रल्हाद महाराज बडव्यांना आलेली होती. त्या संप्रत काळातले हे संत आहेत. आणि संत कसे असतात, संत दिसता ती विराळे परी ते स्वरूपी मिळाले. महाराज पांडुरंगाला भागवत सांगायचे. आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलो तर सभामंडपामध्ये पायऱ्या उतरून गेल्यानंतर आता बारीमधनं कुठनं कसं नेतात कोणाला काही कळत नाही, पण मुख्य दरवाजातनं नामदेव पायरी ओलांडून जर आपण पुढे गेलो, नामदेव पायरीपासून पहिला लागतो डाव्या हाताला गणपती आहे. त्या महागणपतीपासून उतरून गेल्यानंतर तिथेच डाव्या हाताला लगेचच मंदिरात आजही प्रल्हाद महाराज बडव्यांचं वृंदावन आहे. आणि हे प्रल्हाद महाराज बडवे पांडुरंगाला भागवत सांगायचे. भगवंताची सेवा कशी करावी तर भगवंतच आपला त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, की जे काही आहे ते भगवंत एकमात्र आहे, माझा दुसरं कोणी नाही, या भावानं जो भजन करतो ना त्याला भगवंत आकळतो. आणि हे प्रल्हाद महाराज बडव्यांच्या घराण्यात जन्म घेतलेला आहे. पांडुरंगाची सेवा आहे आणि पांडुरंगाच्या सेवेमध्ये स्वतःच्या पूर्वपुण्याईमुळं संचितामुळं भागवत सांगण्याची, भगवंताला भागवत सांगण्याची, कथा सांगण्याची ही अनमोल संधी आयुष्यात मिळालेली. आणि प्रल्हाद महाराज बडव्यांनी पांडुरंगाला एक दिवस सांगितलं, म्हणे पांडुरंगा उद्यापासून पुढे काही दिवस तुमची ही कथा सांगण्याची जी आहे ना गोष्ट, याच्यामध्ये मला काही दिवसाचा अवधी हवा आहे. कशा करता तर म्हणे मला काशीला जायचं आहे. म्हणे कशाला रे बाबा काशीला जायचं आहे? म्हणे मोदींनी जे काही केलंय ना आता सगळं नवीन ते पाहायला जायचं. सगळीकडे आता कॉरिडॉर आहेत आणि त्या कॉरिडॉरमधनं आम्हाला एक चक्कर मारून यायची, फिरून यायचं. याच्याकरता काशीला जायचं आहे का? नरदेहाचा मुख्य अर्थ चवथा साधावा मोक्षार्थ, अन हे न करिता जो अर्थ सर्व अनर्थ जाणावा. मनुष्य देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं एकदा तरी काशीला जावं. याचं कारण असं की आपल्याकडे 7 नगरी सांगितल्या, त्या नगरीमध्ये जर मरण आलं ना तर तो मुक्त होतो. सूत्रकार म्हणाले अयोध्या मथुरा माया काशिकांची अवंतिका अन पुरी द्वारावतीश्चैव सप्तैता मोक्षदायिका.
मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर काशी क्षेत्रात जर मरण आलं तर मोक्ष पदाला जातं, म्हणून एकदा काशी यात्रा करावी. आजच्यासारखी काशी यात्रा त्या काळी सोपी नव्हती. गेला माणूस परत येईल याची खात्री त्याहून नव्हती. आणि काशी यात्रेला जायचं हे पांडुरंगाच्या समोर सांगितल्यावरती पांडुरंगाच्या डोळ्यांमधनं पाणी यायला लागलं की म्हणे उद्यापासून भागवत श्रवण नाही. भगवंताला सुद्धा काय आवडतो? भगवंताला कथा आवडते. नारदांना सांगताना भगवंत म्हणाले, नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. की ज्या ठिकाणी माझे भक्त गुणगान करतात हरिकथेचं, ती हरिकथा त्या ठिकाणी मी नारदा आहे, मला ते आवडतं. आणि उद्यापासून असं श्रवण नाही याची मनाला वेदना झाली. 10 दिवसाच्या उत्सवामध्ये 4 दिवस इकडं 4 दिवस तिकडं आम्ही जातो, आमच्या मनाला वेदना होते का? श्रवणाचं पुण्य आहे. पहिलं पुण्य श्रवणाचं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवविधा भक्तींमध्ये अग्रक्रम जिला मिळाला ना ती श्रवणाची भक्ती आहे. म्हणून म्हटलं ना, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती ते किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करावी तात्काळ. त म्हटलं की ताकभात, ही जशी श्रोत्यांची व्याख्या ना तसं श्रोत्यांना रोजचं श्रवण ते त्यांचं अमृत आहे. आणि ते भगवंताला नाही म्हटल्यावर भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. भगवंत म्हणे जायलाच पाहिजे का? नाही म्हणे सगळे जातात म्हणून मी जाणार आहे, मग तुम्हाला जायला पाहिजे का? विचार करा. तो गेला म्हणून मी गेलो, मी गेलो म्हणून तो गेला, हा निघाला म्हणून मी निघालो, मला जायचंय म्हणून मी निघालोय, या निष्ठेनं आम्ही निघालो आहोत का? आयुष्यामध्ये अनुकरण, अनुसरण आणि अनुसंधान या 3 गोष्टींना फार महत्त्व आहे. लहानपणी जे केलं जातं ना ते अनुकरण. ज्यांच्याकडे आम्ही कीर्तन शिकलो नारद मंदिरामध्ये, आमचे भारा घैसास गुरुजी, त्यांनी सांगितलं लपाम फाटक त्यांना शिकवायला शिक्षक होते आणि ते कीर्तनकार होते, त्यांची नक्कल केली आणि ती नक्कल गुरुजींनी पाहिली. त्यावेळेचे गुरुजी फार चांगले होते बरं का, की त्यांना नक्कल केली म्हणून राग येत नव्हता. गुरुजींनी जवळ बोलावून घेतलं, म्हणा अरे नक्कल करतो, अस्सल करायला आवडेल का? उद्यापासून कीर्तन शिकायला या. आणि म्हणून कीर्तन कलानिधी नारद मंदिरामध्ये दिल्या जाणाऱ्या 6 वर्षाच्या अभ्यासक्रमानंतरची पदवी गुरुजींनी प्राप्त केली. नक्कलेतून अस्सल कधी निर्माण झालं त्यांचं त्यांना कळलं. विषय असा आहे, हा करतो म्हणून तो करतो त्याला म्हणायचं अनुकरण, सांगितलं म्हणून केलं त्याला म्हणायचं अनुसरण. महाराजांनी सांगितलंय ना 13 माळा जप करा, रोज जप झालाच पाहिजे, त्याशिवाय अंथरुणाला पाठ टेकायची नाही. झोपेतून उठताना अंथरुणाखालची त्या उशीखालची माळ काढून हातात एक जपेचा माळ झाल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही. सांगितलंय ना महाराजांनी, अहो येता जाता उठत बसता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. रामनामाचा जो आनंद आहे ना तो कसा आहे? का करायचं म्हणे सतत रामनाम? प्रतिश्वासम सविश्वासम रामम भजे दिने दिने. सुभाषितकार म्हणाले प्रत्येक श्वासाला त्या रामाचं ध्यान करा. कशा करता? को विश्वासम पुनश्वासम आगम्यश्चति वानवा. की पुढचा श्वास घ्यायला मिळणार आहे का नाही हे माझं मला माहीत नाही. बशीत ओतलेला चहा मुखात जाईल का नाही ही सुद्धा माझी सत्ता नाही. म्हणून प्रत्येक श्वासाला प्रत्येक घटकेला नामस्मरण कर. त्यांनी सांगितलं म्हणून मी नामस्मरण करतो, हे झालं अनुसरण. आणि नामस्मरणाशिवाय बेचैन होतो त्याला म्हणायचं अनुसंधान. काशीला का जातो आम्ही? हा निघाला म्हणून मी निघालो, तो निघाला म्हणून तो निघाला, असं करत करत सगळेजण काशीला जातात. विषय चाललाय प्रल्हाद महाराज बडव्यांचा. महाराजांना पांडुरंग म्हणाले काशीला जाऊन काय करणार? म्हणे विश्वेश्वराचं दर्शन करणार, गंगेचं स्नान करणार. अरे आपली जी चंद्रभागा आहे ना, काने हरदासाने काकडा लिहिलाय आणि त्या काकड्यामध्ये म्हटलंय महाराजांनी, गोमती गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी सकलिक माध्यानी चंद्रभागे सयेती.
की ज्या सगळ्या नद्या आहेत ना पवित्र अशा या भारतभरामधल्या, या सगळ्या नद्या ते लोहदंड नावाचं जे तीर्थ आहे ना पंढरी क्षेत्रातलं, त्या पंढरी क्षेत्रामध्ये येत आहेत. मग तेवढ्याकरता गंगेकरता जायचंय का? त्याच्याकरता जाऊ नकोस. म्हणे विश्वेश्वराचं दर्शन घेण्याकरता पांडुरंगाने दाखवलं. विठ्ठले धरिले श्री निजलिंग जे मुकुटाकृती अन अत्रि गौतम गार्ग्य कश्यप देवलादिक वंदिती वंद्यहा स्तवनीयहा मितसेव्यहा सकला सदा. आणि श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा राजाधिराज रामचंद्र भगवा. तो विश्वेश्वर म्हणे आमच्या मस्तकावर इथं बसलाय, मग जायचंय कशा करता काशीला? पांडुरंगाला इतका स्नेह जडलेला होता. तेच पांडुरंग आहेत ज्यांनी नामदेवाला सांगितलं जा अंढ्या नागनाथाला, आणि त्या अंढ्या नागनाथाला जाऊन काय कर तर विसोबा खेचरांची चाकरी कर, त्यानं ज्ञानाची प्राप्ती होईल. तेच पांडुरंग प्रल्हाद महाराज बडव्यांना सांगतायत. बघा तीच आई असते जी आई एखाद्या लेकराला सांगते जा नोकरीच्या गावी, काही हरकत नाही, आणि दुसऱ्या लेकराला म्हणते कुठं जाऊ नको, तू इथंच राहा माझ्यापाशी. मग दोन लेकरांमध्ये चालू होतं, एकाला असं सांगितलं आणि दुसऱ्याला तसं सांगितलं. आईला माहीत असतं कोणतं लेकरू जवळ राहिल्यावर नीट राहणार आहे आणि कोणतं लांब राहिलं तरी चांगलं राहणार आहे. प्रल्हाद महाराजांना महाराज म्हणाले काशी क्षेत्रात जाऊ नका, ज्या करता चाललायत ना ते सगळं या ठिकाणी आहे. भागवताच्या श्रवणामध्ये कुठेही खंड पडू देऊ नका. आणि महाराजांनी ते ऐकलं. बरं, काशी क्षेत्रात गेले नाही म्हणून आमच्या पंढरीला, आमच्या आजोळ घरी काशीची यात्रा करत नाहीत. कारण का पांडुरंगापाशी तिथे विश्वनाथ आहेत, गंगा त्या ठिकाणीच आलेली आहे, मग कशाला जायचं? पांडुरंगापाशी सगळी तीर्थ आहेत, मग सगळी लोक पांडुरंगापाशी जातात. आषाढी कार्तिकी भक्तजन येती आणि चंद्रभागे माझी संत गोळा होती. त्या पंढरी क्षेत्रामध्ये सुद्धा जाण्याकरता अनेक जण जातात. यानं दिंडीत नाव घातलं म्हणून त्यानं दिंडीत नाव घातलं, हा निघाला म्हणून तो निघाला. अरे तुझी कुलपरंपरा आहे का? तुझा कुळाचार आहे का? आज आम्हाला कुठलाच आचार राहिलेला नाही. यानं केलं म्हणून त्यानं केलं, त्यानं केलं म्हणून त्यानं केलं. आणि मग ती यात्रा लाख सव्वा लाखाची यात्रा आज 11-12 लाखाची झाली आहे. आमच्या गावांची तेवढी व्यवस्था आहे का? रोजचं सुद्धा महानगरपालिकेला झेपत नाही, आणि तिथं एवढी लोक एकत्र आल्यावर काय होणार आहे? हा चालला म्हणून तो चालला, तो चालला म्हणून तो चालला. या भावनेनं आम्ही जेव्हा यात्रेला जातो तेव्हा आम्हाला देव खरंच भेटतो का? सोनूमामा दांडेकरांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. मंदिरामध्ये ज्यानं बुक्का वाहिला त्यानं कागद तिथंच टाकला, ज्यानं माळ घातली त्यानं दोरा तिथंच टाकला. ही आपली व्यवस्था आहे मंदिरांमधली. आम्हाला वाटतच नाही मंदिरं स्वच्छ राहावीत म्हणून अयोध्येत नियम केला. फार छान नियम आहे. फक्त 2 हात तिसरं मस्तक, बाकी काहीही न्यायचं. भगवंताला काय हवं? भगवंताला आमचा पूज्य असा भाव हवा आहे, आणि तो भाव 2 हात तिसऱ्या मस्तकांना मिळतो. पण अशी व्यवस्था सगळ्या तीर्थात आता होणार नाही, कारण तिथले पुजारी मंडळीच आमच्या अंगावर येतील की भगवंताच्या ठिकाणी लोक जे वाहतात त्याच्यामधून आमच्या चरितार्थाचं सगळं साधन चालतं. आम्ही मंदिरांमध्ये जातो, मंदिरांमध्ये किती अस्वच्छता करतो. कधी आम्ही सेवा करतो का मंदिरामध्ये की मंदिर स्वच्छ राहावं, माझ्यामुळं मंदिरात घाणू नये एवढी तरी काळजी घेतो का? त्या पांडुरंगाच्या अवतीभोवती सगळा असा तो बुक्का उधळलेला, कागदं पडलेली, ते सगळं पाहिलं. मात्र पांडुरंगाचं दर्शन घेतलं पायावरती, आणि पांडुरंगाच्या समोर येऊन पुन्हा एकदा महाराजांनी दंडवत घातलं, लोटांगण घातलं. आणि पद्धत अशी आहे, त्या रंगशिळीवर आधी जाताना जसं नाचायचं ना तसं येताना दंडवत घातलं की लहान मुलासारखं अंगावरती लोटांगण घालायचं. पाठ पण टिकली पाहिजे, लोळणी घ्यायची देवापाशी. आणि हे सगळं करत असताना त्या गृहस्थांना पाहिलं. म्हणे मामा अहो तुम्ही एवढे शिकलेले सवरलेले, इथे एवढी सगळी अस्वच्छता आहे आणि तुम्ही असं करताय. म्हणे मी कशा करता आलो आहे? मी पांडुरंगा करता आलो. मी या अस्वच्छतेकडे पाहावं का? विषय मामांचा खूप सुंदर आहे की मी या अस्वच्छतेकडे पाहावं का, पण आपल्यासाठी विषय फार महत्त्वाचा आहे, मी अशी अस्वच्छता करावी का? भगवंताच्या मंदिरामध्ये आम्ही तन मन धनानं प्रत्येक वेळेला जी सेवा करतो ना ती भगवंतापाशी पोहोचते. पुजारी पूजा करतो तोच फक्त पूज्य असतो असं नाही, त्या मंदिरामध्ये झाडलोट करणारा जो असतो ना तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे, त्या अम्माला महाराजांनी मुक्ती दिली आहे. जसं आपल्या आईला मांडीवरती डोकं ठेवून आईला मुक्ती दिली ना तशी त्या अम्माला सुद्धा मुक्ती दिली. काय काम करत होती अम्मा?
तमिळनाडूला महाराज गेले होते आणि त्या ठिकाणी ते आम्हाला वाटलं की आपल्यालाही महाराजांच्या दर्शनाचा लाभ मिळावा. महाराज नुसतं दर्शनच नाही दिले, महाराजांनी आईकरता जे करायचं ना ते सगळं तिच्याकरता केलं. भगवंत तुमचा भाव पाहतो, महाराज तुमचा भाव पाहतात. तुकोबा तुम्हा आम्हाला तेच सांगतात, अरे ज्याच्या घरी आईबाप आहेत ना त्याला कुठल्या तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. आम्ही पौर्णिमेला गिरनारची यात्रा करतो, तिरुपतीला जातो, या सगळ्या देवांना खरंच जायची गरज आहे का? जे आईबाप घरात आहेत ना, चालते बोलते देव, त्यांच्याशी आम्ही काय बोलतो, त्यांना आम्ही काय म्हणतो, फार महत्त्वाचं आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा संयोग जिथे घडला ना ती आई आहे. महाभारताच्या व्यासपर्वामध्ये, वनपर्वामध्ये त्या यक्षराजानं जे प्रश्न विचारले ना त्या प्रश्नांचा आजचा सूत्रश्लोक आहे. गुरुणांचैव सर्वेशा, गुरुणांचैव सर्वेशा माता परमको गुरुः, माता गुरुवरा भूमे खात पितोरोच्चरस्तथा. की या जगामध्ये पृथ्वीपेक्षा मोठं कोण आणि आकाशापेक्षा उंच कोण असा प्रश्न त्या यक्षराजानं विचारला. कोणाला? धर्मराजांना विचारला आहे. कथाभाग असा घडला होता, थोडक्यात सांगायचा, पूर्वरंगात कथा सांगू नये. की तहान लागली आहे, तहानेनं व्याकुळ झालेत, कुठं पाणी मिळतंय का म्हणून सांगितलं. नकुल आणि सहदेव धाकटं जे असतं ना त्याच्या वाट्याला ही कामं फार येतात. की जा रे म्हणे पाणी कुठं आहे का बघून या. आणि पाणी बघायला गेले, सुंदर असं सरोवर दिसलं, सुंदर नितळ पाणी होतं. तळ दिसतोय पाण्याचा, मुठाजवळ आहे आमच्या, बघा. हां, पटकन पाणी घ्यावं, चटकन प्यावं, आपोषण घ्यावं, इतकं स्वच्छ पाणी होतं तिथं. आणि इथं सांगावं लागतं ह्याला नदी म्हणतात. किती अस्वच्छता केली आम्ही. ज्याला माता म्हणतो तिची विटंबना आम्हीच केली ना. मुठा माय म्हणून तिची ओटी भरायची पाऊस पडला की, आणि त्याच मुठेमध्ये गटार सोडायची. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. नितळ पाणी होतं, पाणी घ्यावं असं वाटलं आणि जेवळ गेले म्हटले थांबा म्हणे, प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय पाण्याला हात लावू नका. जाऊ दे रे म्हणे, कशाला लक्ष देतो. आजच्या काळातली पोरं अशीच, नियम सांगितला की नियम मोडायचाच. आणि पाण्याला हात लावला त्या क्षणाला मूर्छित होऊन पडले बाजूला. त्यांना पाहायला भीम अर्जुन गेलेत, त्यांची गत तीच झाली आहे. आणि धर्मराज आले. धर्म तो आहे की जो नीतिमत्तेला सोडत नाही आहे. मी माझ्या यथाशक्ती प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. विचारा तुमचा प्रश्न काय आहे. आणि यक्षराजानं पहिला प्रश्न विचारला, या जगामध्ये पृथ्वीपेक्षा मोठं काय? अहो त्या धरणीला माता म्हणतो आम्ही. का म्हणतो? धारण करते म्हणून ती धरणी. पण नवमास जी आपल्या रक्तामासानं आपल्याला वाढवते, जिचा प्राणवायू आपल्याकरता प्राणवायू म्हणून उपयोगाला येतो, ती माता ह्या पृथ्वीपेक्षा मोठी असं धर्मराज म्हणाले. कारण का? दिला जन्म तू जग हे दाविलेस. आई तू जन्म दिला ना म्हणून हे जग पाहता आले. तो पांडुरंग परमात्मा पाहता आला, महाराज पाहता आले. ती माता जी आहे ना ती त्या पृथ्वीपेक्षा मोठी आहे. आणि वडील कसे आहेत तर म्हणे आकाशापेक्षा उत्तुंग आहेत. आकाशाची पोकळी विज्ञानानं सिद्ध केलं, स्काय इज द लिमिट, नो लिमिट फॉर द स्काय. वडील किती उत्तुंग आहेत. 9 महिने आई गर्भामध्ये वाढवते, पण 9 महिन्यानंतर जन्माला आलेलं हे मूल कसं वाढवावं याची सदैव चिंता पाहतो, त्याला बाप म्हणतात. आणि हा माय बाप घरी असता आम्ही काय करतो, यांना मागे ठेवतो आणि तीर्थक्षेत्र करत फिरतोय. घरी गेल्यानंतर घरामध्ये आई आणि वडिलाला पाहिलं नाही तर ज्याचं चित्त बेचैन होतं ना त्याला खरा म्हणावं असं म्हटलंय. कोणी? मी नाही, नाथ महाराज म्हणाले. माता स्वयमेव माता स्वयमेव लक्ष्मी, पिता स्वयमेव नारायण, या भावे ज्याचे भजन. ही आई आपली जी आहे ना ती जणू काही माता लक्ष्मी आहे आणि वडील आपले जे आहेत ना ते जणू काही नारायण आहेत. या भावनेनं ज्याचं भजन आहे ना तो खरा भक्त म्हणावा असं नाथ महाराज सांगून गेले. महाराजांनी दृष्टांत दिला. कोणाचा दिला? पुंडलिके काय केले परब्रह्म उभे
ठेले. पुंडलिकानं काय केलं म्हणे, दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी उदाहरण दिलं. अहो हा पुंडलिक कसा होता हो, वर्णन केलंय. झाला बाईल वेडा, झाला बाईल वेडा, भार्ये विन एक क्षणही ना जाई. झाला बाईल वेडा, भार्ये विण एक क्षणही ना जाई. माता पितरा छळितो, माता पितरा छळितो. मानन दे अपमान करी सर्व ठाई. राम 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 हरे हरे राम 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 राया सीतापते राम राम. अहो पुंडलिकाची कथा जर ऐकली ना तर लक्षात येईल पुंडलिक कसा होता आधी, की ज्याला लाडाकोडात आई बापानं वाढवला एकुलता एक म्हणून. हा पुंडलिक आई वडिलांना मान देत नव्हता. माता ब्रह्मची शिशुपणी पौगंडी खेळ यौवने युवती. आणि त्या पौगंड अवस्थेमध्ये पत्नीच त्याला सर्वस्व वाटायला लागली. आणि ज्यांनी आपलं सर्वस्व घालवून त्याला मोठं केलं ना, त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटेनासं झालं. आणि मग अशा घरात राहणं नको म्हणून मातापितरांनी एक दिवस विचार केला. आणि पंच उषककाली दिवस उजाडायच्या आधी, गावातल्या लोकांनी विचारायच्या आधी हे मात पितर चालते झाले, निघते झाले. आणि घरातून गेले. 8-10 दिवस झाले आई वडील घरातनं गेले. त्याला कशाची भ्रांत नव्हती, खंत नव्हती. पण दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. गावातला प्रत्येक जण विचारायला लागला, अरे आईबाप कुठे आहेत, माहिती आहे का कुठे गेले, माहिती आहे तुला. प्रत्येकानं विचारायला सुरुवात केली. मग प्रश्न पडायला लागला. आणि मग घरात ते एक खेचर होतं, त्या खेचरावर बसला आणि मनामध्ये विचार करतोय कुठे बरं गेले असतील. आई वडील कायम म्हणायचे यात्रा केली पाहिजे, यात्रेला गेलं पाहिजे. पण लेकराला सोडून कसं जायचं हो, लेकराच्या संसारामध्ये त्याला मदतीला आत्ताच नाही मदत केली तर केव्हा मदत करणार हो. म्हणून आई वडील जात नव्हते. कदाचित त्या तीर्थक्षेत्राच्या दिशेनं गेले नसतील ना, म्हणून उत्तरेच्या दिशेनं लागला. आणि जो उत्तरेच्या दिशेने लागला ना त्याला उत्तर सापडतं. आणि कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये आई वडील रात्रीच्या त्या निवासाकरता राहिलेले आहेत. त्या निवासामध्ये हा जाऊन पोहोचला. त्या कुक्कुट मुनींची प्रार्थना केली, मला इथं राहायला मिळेल का. म्हणजे राहा ना, पांथस्थान करता आम्ही हा आश्रम उघडला आहे. नियम आहे यात्रेचा, एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहू नये. चांगलं वाटलं म्हणून लोक बसताना तिथंच बसवतात. 3 दिवसाकरता आम्ही कोणालाही राहायला मुभा देतो, राहायला हरकत नाही म्हटलं. मात्र दिवसभर प्रवासानं थकला होता. आणि थकलेला तो पुंडलिक रात्री थोडासा लवकर आमळ झोपला आणि भुकेजला झोपला. त्यामुळं मध्येच रात्री जाग आली. म्हणून रात्री थोडं कमी जेवावं. पहाटेच्या वेळेला जाग येते, मग जपाची माळ होते. रात्रीच्या वेळेला उठला आणि पाहतो तर काय, काळ्या कभिन्न अशा 3 स्त्रिया आश्रमामध्ये आल्या. कुक्कुट मुनी आश्रमात चौरंगावरती बसलेत आणि त्यांच्यावरती आपल्या डोक्यात आणले जे ते घट आहेत ते घट रिते केले. आणि जसे रिते केले, जसजसा घट रिता झाला तसतशी ती काळी कभिन्न असणारी ती ललना, ती स्त्री अतिशय सुंदर सुरूप अशी दिसायला लागली. कळे ना, बुद्धी चाले ना, काय चाललंय नेमकं, काय घडतंय. आपण स्वप्नात आहोत का जागेवर, चिमटा काढून पाहिला स्वतःला. आणि मग लक्षात आलं की नाही, समोर दिसतंय ते वास्तव आहे. काळ्या कभिन्न असणाऱ्या त्या स्त्रिया जशा आल्या, गोऱ्या पान सुंदर झालेल्या निघून चालल्यात. जाऊन नमस्कार केला. अहो तुम्ही कोण, कुठल्या कळेल का, सांगाल का. जिथं मती चालत नाही ना तिथं आपोआप नमस्कार होतो. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि तो चमत्कार आज पुंडलिकाच्या आयुष्यात घडला. पुंडलिकानं नमस्कार केला. म्हणे आम्ही काही सांगणार नाही, ज्यांना स्नान घातलं ना त्यांना विचारा, ते सांगतील. आणि म्हणून मग त्या कुक्कुट मुनींना शरण गेल्यावरती पुंडलिकाला मर्म कळलं, वर्म कळलं. कोण होते तर म्हणे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या होत्या. त्या त्रिवेणी संगमामध्ये लोक स्वतःची पापं धुवायला जातात. ती पापं धुतल्यामुळं त्या मलिन होतात. मग आम्ही आमची पापं कुठे टाकायची. म्हणून जो पुण्यवान आहे ना त्याच्या बोडख्यावरती आम्ही हे टाकतो. लाडकी बहीण योजना सुरू झाली, खर्च कुठे टाकायचा. आता बघा सगळे टॅक्स वाढतील. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपये.
जगाचा हा नियम आहे, जग हा उकिरडा आहे, इकडचं काढा तिकडे टाका, तिकडचं काढा तिकडे टाका. पण याच्यामध्ये ज्याला तरुण जायचं ना, त्यांनी भगवंताच्या मागे लागा, या सगळ्यातनं तो बाहेर काढणार आहे. म्हणजे त्यांचं जे पातक आहे ना, ते पातक पुण्यवंताच्या डोक्यावर सोडावं लागतं. मग असं काय पुण्य आहे यांचं? विचार केला मात्र आणि कळलं की ह्यांनी आयुष्यभरात काही बाकी केलं नाही, आई वडिलाची सेवा केली आणि इतकं पुण्य कमावलंय की गंगा यमुना सरस्वती सारख्या नद्या सुद्धा स्वतःचं पापक्षालन करण्याकरता यांच्या ठायी येत आहेत. आणि उपरती झाली. महाराज म्हणाले, जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचा. ज्याला पश्चाताप झाला ना, तो नक्की सुधारतो. पश्चाताप झाला, आपण आयुष्यभर काय केलं, ज्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलं, ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, हे करणं चांगलं नाही हे लक्षात आलं. जे खेचर बरोबर आणलं होतं ना, त्या खेचरावर वडिलांना बसवलं, आईला बसवलं, काशी यात्रा घडवली आणि पुंडलिक परत त्या क्षेत्रामध्ये आला, ज्याला आजचं दंडकारण्य पंढरपूर आम्ही म्हणतो. त्या पंढरपुरामध्ये आपल्या घरात तो राहत असताना भगवंत द्रौपदी आपल्या रुक्मिणीची समजूत घालण्याकरता आलेले आहेत. आणि तेव्हा पाहिलं त्यांनी लोहदंड तीर्थावरून भगवंत पुढे आलेत. विष्णुपदाचं महात्म्य, मार्गशीर्ष महिना सुरू आहे. भगवंताच्या मांडीवरती राधिका बसली, माझ्या जागेवर बसली म्हणून रखमाई रुसली. आणि रखमाई रुसली दिंडीर वनामध्ये येऊन तपश्चर्याला बसली. आज जिथे रुक्मिणीचं मंदिर आहे ना, ते खरं मंदिर नव्हे. बुवा काय बोलताय? नाही, खरं तेच सांगतोय. आणि ते सांगण्याची ही जागा आहे. पंढरपुरामध्ये नदीच्या काठावरती लखुबाईचं मंदिर ज्याला म्हणतात ना, तपश्चर्या करत बसलेली रुक्मिणी, हातामध्ये जपाची माळ आहे की त्या भगवंताला मी पुन्हा माझ्या तपस सामर्थ्यानं मिळवीन. की जो भगवंत या भक्तांकरता सुलभ आहे ना, तो काही आमच्याकरता दुर्लभ नव्हे. म्हणून तपश्चर्या करत बसलेल्या रुक्मिणीच्या साठी भगवंत निघाले. कुठनं? द्वारकेतनं. मजल दरमजल करत आले. येताना गाई गुरं गोप समवेत होते. ती धूळ उडाली, अंगावरती पांढरा रंग चढला म्हणून पहिला शब्द आला पांडुरंग. भगवंत उभे राहिले, हातामध्ये कमळ होतं आणि पाहतायत काय पुंडलिक काय करतोय, नेमका काय करत होता वर्णन केलं. बुवा तुम्ही पाहायला गेले होते का? तुकोबा गेले होते, त्यांनी वर्णन केलं. पायचे पितो माय पित्यांचे, पायचे पितो माय पित्याचे, करू द्या ही चाकरी, करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे रहा तो वरी, विठ्ठला उभे रहा तो वरी. विठ्ठला उभे रहा तो वरी, विठ्ठला उभे रहा तो वरी. आई वडिलांचे पाय शेपत होता आणि वीट गरम केली होती कशाकरता? पाय शेकण्याकरता. पांडुरंगानं आवाज दिला, अरे पुंडलिका मी आलो. म्हणे थांबा जरा 5 मिनिटं, थोडी कळ धरा, मी येतो तुमच्याकडे. वडिलांचं डोकं, आईचं डोकं आणि वडिलांचे पाय माझ्या मांडीवरती आहेत, ते खाली नाही ठेवू शकत मी. त्यांनी कूस बदलली ना की मी तुमच्याकडे येतो. मग तोवर मी काय नुसताच उभा राहू का? पायाला कळ लागली रे, केव्हाचा चालू आहे. आणि मग ती पाय शेकायची गरम करायची वीट होती ना, ती वीट अशी मागे भिरकावली, मागे. तुकोबांनी वर्णन केलंय, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली से वीट, मागे भिरकावली से वीट, मागे भिरकावली से वीट. कारे पुण्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी, उभे केले. ही वीट भिरकावली. म्हणे भगवंता उभे राहा, याच्यावरती पाय पण शेकले जातील आमळ. आणि ती मागं फेकलेली वीट भगवंतांना न लागता पायाची पडली. फेकावं कसं हेही कळलं पाहिजे. लोक काय काय फेकतात, लहान पोराला सुद्धा कळतं हे फेकतंय. ती वीट मागे अशी भिरकावली की भगवंत त्याच्यावरती उभे राहिले आणि पायाला ते गरम लागत होतं. विठ्ठलाने आपले पाय शेकायला सुरुवात केली आणि विटेवर उभे राहिले म्हणून त्यांचं नाव विठ्ठल झालं. मूळ अवतार गोपालकृष्णांचा. विटेवरती उभे राहिले आणि किती वर्ष उभे राहिले? उगे 28. युगे 28 नव्हे, ही उगे 28. कोण 28 उगी राहिली? म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, बेरीज 28 आहे. ही उगे 28 विटेवरी उभा. कलियुगाच्या प्रारंभी त्रेतायुग, द्वापार युग
द्वापार युगाच्या अंतकाळाला भगवंतांनी कलियुगला प्रवेश दिलेला आहे आणि त्या द्वापार युगाच्या शेवटाला भगवंत तिथे उभे राहिले. आज तागायत उभे आहेत. कशाकरता उभा आहे भगवंत? तो म्हणतो, भेटी लागी जीवा लागलीसे आस, माझा तो विश्वास. काय विश्वास आहे? अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, अशी जी आई आहे ना तिची सेवा कर, तिला दर्शनाला घेऊन ये, तुला माझं दर्शन सुलभ आहे. ज्यानं भगवंताची सेवा करायची त्या भावनेनं आई वडिलाची सेवा केली ना तो या जगात धन्य झाला. तुकोबांनी सिद्धांत सांगितला, माय बापे केवळ काशी, तेणे न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले? गेला का कुठल्या तीर्थाला? आई वडिलांकरता जाणं घडलं होतं, पण स्वतः गेला का कुठं? साक्षात तीर्थ उभं केलं. तीर्थक्षेत्र त्यालाच म्हणतात जिथं पाण्याचं ठिकाण आणि भगवंत आहे. त्या ठिकाणी भगवंत स्वतः येऊन उभे राहिले. चंद्रभागेच्या त्या पात्राला भगवंताच्या चरणाची गंगा मिळाली आणि ती चंद्रभागा सकळ नद्यांची राणी झाली. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले आणि तैसा होई सावधान, की तसा तू सावधान हो आणि त्या नारायणाचे चरण धर. कारण ते नारायणाचे चरण धरण्याकरता, आई बापाची सेवा करता करता भगवंताचा विचार मनामध्ये ज्याचा आहे ना त्याला भगवंत सहज प्राप्त आहे. तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण. आणि तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ही आई वडील जे आहेत ना ही देवाची स्वरूप आहेत. अहो मोठमोठ्यांची बुद्धी चालली नाही. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कोणाला पहिलं याच्याकरता भगवान शंकर त्यांची 2 पुत्र, एक थोरले मोरावर बसणारे कार्तिकेय आणि दुसरे उंदरावर बसणारे. स्पर्धा लागली आपसात. माहिती आपल्याला कथा, चतुर्थी आज उल्लेख करायचा, पुढे जायचं. स्वयंपाक आहे अनेकांना घरी. मला पहिला निरोप आहे, बुवा 7 म्हणजे 7, कारण चंद्रोदय 8:57. कोणालाही उशीर करणार नाही, काळजी करू नका. त्या मोरयाला सुद्धा कुणामुळे अग्रपूजेचा मान मिळाला? तर त्यानं मान आई बापाला दिला, की पृथ्वीच्या इतकं तोला मुलाचं आई बापाशिवाय जगात कोणी नाही. हे भगवान बुद्धिदाता सिद्धिविनायक त्यानं दाखवून दिलं आम्हाला, की आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं. असे अनेक आहेत उदाहरणं शोधायला गेलो तर. कुणी कुणी आई वडिलाची सेवा केली आणि ती सेवा कशी फळाला आली. भगवंताला त्या ठिकाणी यावं लागलं. एक मातंग ऋषींची शिष्या होती जिनं अनुसरण केलं. तसं अनुसरण ज्यानं ज्यानं केलं भगवंत त्याला दर्शन देण्याकरता आले. ज्यानं आईवडिलाची सेवा केली, ज्यानं आईवडिलाला आपलं परब्रह्म मानलं, वडिलाचा शब्द हा परमेश्वराकडून आलेला शब्द आहे असा ज्याचा विचार आहे ना त्याच्या आयुष्यात कल्याण झालं. कधी बघा आपल्या घरी आठवून पहा आपलं आपण प्रत्येकानं. आपला मुलगा काय करतो, आपली मुलगी काय करते, यापेक्षा आपण काय केलं याचा विचार आपण केला पाहिजे. की आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या आईवडिलाचा शब्द अवेरला ना त्या त्या ठिकाणी नुकसान झालं आहे. मग ते आर्थिक असेल, मानसिक असेल, व्यावहारिक असेल. ज्या ठिकाणी आईबाबाचं ऐकलं ना त्या ठिकाणी कोट कल्याण झालं आपलं स्वतःचं. आपल्याला असतं प्रत्येक वेळेला, नाही नाही मला आता असं वाटतं, मी आता असं करतो. आईवडील म्हणतात बघ करून बघ, हरकत नाही, कारण त्यांचं छत्र असतो. आणि ते काय म्हणतात, कसाही वागला ना तरी शेवटी आपलाच आहे. तुकोबांनी वर्णन केलं, ऐशी कळवळ्याची याती करी लाभावीण प्रीती, करी लाभावीण प्रीती, करी लाभावीण प्रीती, करी लाभावीण प्रीती. ऐशी कळवळ्याची याती करी लाभावीण प्रीती. लाभ काय, फायदा काय हे आईबाप तपासून पाहत नाहीत. बायको सुद्धा आपला विचार सांगताना अशा पद्धतीनं सांगते. माझं उदाहरण नाही, परशुरामबुवा मालगुणकर सांगायचे. बायको कशी असावी तर म्हणे सल्लागार असावी. म्हणे सल्लागार 3 प्रकारचे. म्हणे ज्याचा सल्ला ऐकून ऐकणारा गार पडतो असाही सल्लागार असतो. अशी बायको प्रत्येकाची काय करते, विचार कशा पद्धतीने करते, स्वतःच्या अंगानं करते. पण आईबाप स्वतःच्या अंगानं विचार करत नाहीत. पोराचं कोट कल्याण कशात आहे ना याचा विचार प्राधान्यानं करतात. असे आईबाप आपल्या घरामध्ये असताना त्यांची सेवा ही जगातली सर्वोत्तम सेवा आहे. रामकृष्ण परमहंस म्हणाले, जी शिव भावे जीव सेवा, की परमेश्वर दुसरीकडे नाही, तो जे जे भेटीजे भूत, माऊलीने सांगितलं त्याप्रमाणे ते ते मानिजे भगवंत प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे. हे जर आपण मान्य केलं असेल तर आई वडिलांमध्ये ईश्वराचा अंश नाही आहे का?
मग ते आई वडील साक्षात ईश्वराचं स्वरूप म्हणून जन्माला आलेले आहेत. परमेश्वराला प्रत्येकाची काळजी घेणं प्रत्येक क्षणाला शक्य नाही, तरीसुद्धा मागे पुढे आहे राहे सांभाळीत. म्हणून त्यांनी काय केलं, 2 माणसं जन्माला घातली. कशा करता? त्या आई वडिलांनी लालन पालन करावं. समर्थ म्हणाले, आमचं कर्म जसं आहे ना, त्या कर्मानुसार आम्ही एके ठाई आलेलो आहोत, पण त्या कर्मातून आम्हाला पुढं जायचं आहे ना, मग त्याच्याकरता काय करावं लागणार आहे? हृदयी धरी नारायण, की त्या नारायणाला हृदयाशी धरायचं. आपल्या कुळाची परंपरा, आपला कुलाचार हा पुढं न्यायचा. आई वडिलांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानायचे. ज्यांनी मानले त्याचं आयुष्यात कल्याण झालं. महाराजांनी आपल्या आयुष्यात आई वडिलांना कसं सांभाळलं याचा विचार उत्तरंगाच्या दृष्टीने करायचा. पूर्वपद्यामध्ये तुकोबाराय तुम्हा आम्हाला हा सिद्धांत समजावून सांगताना म्हणतात की आई वडिलांपेक्षा जगामध्ये मोठं दैवत नाही, त्यांना आपलं दैवत माना, हृदयामध्ये भगवंताचं स्मरण ठेवा, तुमचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणाले, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेणे नव जावे तीर्थासी, तेणे नव जावे तीर्थासी, माय बापे केवळ काशी. कुंडलिके काय खेले, कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, परब्रह्म उभे ठेले, परब्रह्म उभे ठेले, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, माय बापे, माय बापे, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, केवळ काशी, केवळ काशी. पुढे म्हणणार आहे पद. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर भगवंताचं स्मरण करायचं. जप महाराजांनी सांगितलेलाच 13 वेळा, कुठपासून योग्य येईल तिथपासून. चाल साधी आणि सोपी. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम.
रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय जय। कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय जय। अनंत कोटि ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज जय जय। आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो। कथा शुरू होत है, सुनो वीर हनुमान, राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। श्रोता वक्ता श्री राम समर्थ, श्री राम समर्थ, श्री राम समर्थ। वादक गायक श्री राम समर्थ, श्री राम समर्थ, श्री राम समर्थ। तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण, आणि तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे। सावध व्हावं आणि भजनी लागावं हे संतांचं सांगणं। संत स्वतः किती सावध असतात याचं लक्षण। महाराज इंदोर मुक्कामी आहेत, दख्खन का साधू म्हणून महाराजांची उत्तर भारतात ख्याती आहे। पूर्वरंगामध्ये महाराजांनी बोलवून घेतलेलं वचन आहे, माझ्या पदरचं काहीही नाही, फक्त नंतर मिळालेलं नारळन बिदागीचं पाकिट माझ्या पदरात आहे। की जो उत्तरेला लागला त्याला उत्तर सापडतं, म्हणून सगळे संत जे आहेत ते उत्तरेच्या दिशेने गेलेले आहेत। साधनेला उपासनेला बसताना पूर्व दिशा चांगलीच, पण उत्तर दिशेला जर तोंड करून बसलो तर उत्तर लवकर सापडतात। महाराज उत्तर दिशेने निघाले का? सद्गुरूंनी सांगितलं, महाराज स्वतःच्या बुद्धीने नाही निघाले। येहेळ गावामध्ये आपल्या सद्गुरूंनी सांगितलं, चल तुला माझ्या सद्गुरूंकडे घेऊन जातो। महाराज त्यांच्याबरोबर निघाले आणि येऊन पोहोचले, त्यांच्या सद्गुरूंच्या पायी घातलं आणि सांगितलं आशीर्वाद मिळावा। आणि महाराजांच्या तसबिरीवरचा हार सुटला, महाराजांच्या गळ्यात पडला। काय सांगितलं? 12 वर्ष तीर्थाटन करा, देशाटन करा आणि मग घरी जा। सद्गुरूच्या शोधार्थ महाराज घरातून बाहेर पडले। त्याला काही मिळवायचं ना, त्याला घरघर सोडावी लागते। आम्ही नुसतं घर 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 धड पडेपर्यंत घरघर संपत नाही। जो घरातनं बाहेर पडला ना, त्याला अनेक गोष्टी सापडतात, अनेक गोष्टी उमजतात आणि मग त्या घराची किंमत कळते। आम्ही किती नुसतं लिहिलं ना, आतिथ्य हेच घराचे वैभव, ते लिहून कळत नाही हो की घरामध्ये अतिथी आल्याशिवाय मुखामध्ये घास जाऊ नये, नाहीतर एखाद्या लहान लेकराला का होईना जेवायला घेऊन बसावं। शास्त्र सांगतं, आल्या अतिथ्या द्यावे अन्ना, महाराज म्हणाले। त्या घराची किंमत केव्हा कळते? घरातनं बाहेर पडल्यावर कळतं। मागायच्या आधी घरात आमच्या पुढे येऊन बसतं सगळं, आम्हाला त्याची किंमतच कळत नाही, देणाऱ्याचीही कळत नाही आणि त्या घरासाठी जे काही ते काम करते त्याचीही कळत नाही। महाराज घरातनं बाहेर पडले, सद्गुरू शोधार्थ, सद्गुरू सापडले। सद्गुरूंनी कठीण परीक्षा घेतली आणि ती परीक्षा झाल्यानंतर सांगितलं 12 वर्ष जा तीर्थाटन करा। समर्थांनी सुद्धा आयुष्याची 12 वर्ष तपश्चर्या केली। जे नाम मिळालं ना, ते नाम सिद्ध करावं लागतं। मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहेत ना, तितक्या लक्ष वेळा जेव्हा त्या अक्षराचं पुरस्चरण घडतं ना, तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो। महाराज बाहेर पडले, रामनामाचं चिंतन स्मरण अखंड चालू आहे। नामची देता नामची घेता होतो कुल उद्धार। कुळाचा उद्धार करण्याकरता पुरे एकची पुत्र, पुत्र मायपोटी। गीतामाईच्या पोटी जन्माला आलेलं हे लेकरू लग्न झालेलं होतं, त्या मुलीला पुन्हा माहेरी पाठवून दिलंय का? तर तिचा पती इथं नाही आहे आणि महाराज मजल दर मजल करत भारतभरामध्ये भ्रमण करतायत। आणि ते भ्रमण करत असताना मध्य भारतामध्ये आलेलं असताना विंध्य पर्वताच्या त्या
मालेमध्ये महाराजांकडे काही सिद्धी आहेत असं काही जणांना वाटलं आणि त्यांनी महाराजांवरती नागपाशाचा वापर करून पाहिला. तुमच्याकडच्या सिद्धी आम्हाला द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला या नागपाशात असेच जखडून ठेवू. महाराजांनी वाट पाहिली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. अरे सोडा मला ह्याच्यात, माझ्याकडे वेगळी सिद्धी काही नाही. मला माझ्या गुरूंनी दिलेलं श्रीराम जय राम जय जय राम हे एक नाम आहे, ते पाहिजे तर तुम्ही घ्या, माझी काही हरकत नाही. पण लोकांना प्रत्येक वेळेला चमत्कारच हवा असतो हो. महाराजांच्या करता एक शिष्य होते महाराजांचे काशी क्षेत्रामध्ये वाराणसीला. महाराजांचा अनुग्रह झाला, स्वतः आधी योगी होते आणि तो अनुग्रह झाल्यानंतर महाराज ज्या प्रवासानं जायला निघणार आहेत ती गाडी रेल्वे स्टेशनात निघालेली यांनी पाहिली फलाटावरनं. स्वतःच्या सिद्धीचा वापर केला आणि ती गाडी थांबवली. महाराज म्हणाले काय वेडा आहेस का, आजची गाडी गेली असती उद्याची मिळाली असती. महाराज सांगतात बरं का, आजची गाडी गेली असती उद्याची गाडी मिळाली असती, ती गाडी थांबवण्याकरता आपली सिद्धी वाया घालवायची. असले भलते सलते प्रयोग करू नका, चमत्काराच्या मागे लागू नका, हे महाराजांचं सांगणं होतं. हा सिग्नल गेला तर पुढचा मिळेल, सिग्नलला थांबायला शिका. थांबलात ना 2 मिनिटं क्षणभर मनामध्ये नामस्मरण करा, नामाचा आठव ठेवा. काही तुमचा वेळ जाणार नाही, काही तुम्हाला उशीर होणार नाही. आणि झालाच तर तो एक सिनेमा आहे, होऊ दे थोडासा उशीर. पंढरीनाथ महाराज की. वक्त से पहले नसीब से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. काही घाई करायचं कारण, महाराज मजल दर मजल करत तीर्थाटन करतायत, घरं पाहतायत, घरातली अवस्था पाहतायत, लोकांचं खरं कारण काय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरवनी खऱ्या देवा. मोरा अंगी जैसे डोळे तैसे जग हे अंधळे. अहो आम्हाला डोळे तर दिलेले आहेत, पण त्या चर्मचक्षूंना ज्ञानचक्षूंची गरज आहे. कुणीतरी ज्ञान देणारा हवा आहे, तो ज्ञान देणारा नाही. पायीला पसाभर गुरु मिळत आहेत, पण खरं ज्ञान कोणीच देत नाही आणि खरं ज्ञान त्याची किंमत आम्हाला कळत नाही. महाराज मजल दर मजल करत उज्जैनला आले. उज्जैनला महाराज आलेत कळल्यावरती इंदोरची काही लोक त्यांना घेण्याकरता आली आणि इंदोरच्या लोकांनी महाराजांना इंदोरला घेऊन गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी राहिलेत. रोज सत्संग आहे. मोक्षप्राप्तीमध्ये सांगितलं आहे सत्संगाचा महिमा अपार आहे आणि त्या सत्संगामध्ये लोक डुंबतात सगळे. मात्र रोजची उपासनेची वेळ आणि त्या उपासनेच्या वेळेला आज महाराज उपासनेला कसे नाहीत. अनेक जण पाहतायत, महाराजांच्या खोलीकडे पाहतायत, महाराज असता येतील मग येतील. आणि महाराज खोलीकडनं न येता बाहेरच्या दाराकडनं येताना दिसले. सायं उपासनेच्या वेळेला महाराज दाराकडनं बाहेर येताना कधीच कोणी पाहिले नव्हते. आणि महाराजांनी काय केलं होतं तर चौल केलं होतं आणि आले महाराज नळाखाली बसले, स्नान केलं. लोकांना काही कळेना, अशा आवेळी चौल करून आले आणि असं स्नान करतायत. महाराजांनी सगळ्यांना सांगितलं आमच्या वडिलांनी राम म्हटलं. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. इंदोर प्रांतामध्ये असणाऱ्या महाराजांना गोंदवल्यातली हकीकत कळतीये. कारण कसं आहे, तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण. तो परमेश्वर आणि आईबाप वेगळे नाहीत, ही एकात्मता महाराजांच्या मनात साधलेली होती. वडिलांनी देह ठेवला हे कळलं मात्र आणि महाराजांनी सांगितलं सगळ्यांना आता मात्र आम्ही इंदोरात जास्त वेळ राहणार नाही. आता आम्हाला आमच्या आईपाशी जायला पाहिजे. आमच्या आईला आता आमची खरंच गरज आहे असं महाराजांनी सगळ्यांना सांगितलं आणि महाराजांनी जाण्याचा निश्चय केला. महाराज आता काही दिवसात निघणार आहेत. प्रत्येकाने महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांचा निरोप घेतला. इकडे गीतामाईची अवस्था कशी होती हो, वर्णन केलं श्लोकामध्ये. पतिनी धन दुःखाने दुःखित माय गीता तदुपरी सुत शोके कष्टिली दीन राहता. की पतीच्या जाण्याचं दुःख तर झालंच आहे, पण कैक वर्षापासून आपलं लेकरू आपल्याला भेटलं नाही याचं जास्त दुःख त्या आईच्या मनात आहे. अहो यांनी तर त्याला पुन्हा पाहिलं नाही, मला पाहायला मिळणार आहे का नाही ही चिंता तिला लागलेली आहे. आणि कधी सुत मज लागी शीघ्र हो येई भेटी
की तो माझा मुलगा माझ्या कधी भेटीला येईल. निशिदिनी मनी चिंती लागली आस मोठी, की माझा हा मुलगा मला कधी भेटायला येईल ही आस त्या आईच्या मनाला लागलेली आहे. आणि त्या आईची अवस्था कशी झाली आहे आर्याकरणांनी वर्णन केलं. तळमळली बहुमाता, तळमळली बहुमाता, पुत्रा वाचुनी वारी वीण मीन. इष्ट सखे शेजारी, इष्ट सखे शेजारी, त्यासी पुसे भेटिता कुणी नवीन. राम 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 हरे हरे राम 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 राया सीतापते राम राम. हो जो भेटेल ना त्याला ह्या आईनं एकच विचारावं, माझा गणू कुठं पाहिलात का हो, माझा गणू. 12 वर्ष झाली आज घरातून बाहेर पडला, सद्गुरू शोधार्थ गेला, आमच्या गावात काही जणांना भेटला होता म्हणे, तीर्थाटन करून परत येतो म्हटला, पण अजून आला नाही, कुठं पाहिलं का हो माझ्या गणूला. भेटेल त्याला आईनं विचारावं. इष्ट मित्र सखे सगळ्यांना सांगून झालं, आणि कोणी नवीन भेटला ना की त्याला आवर्जून चौकशी करावी, माझा गणू कोणी पाहिलात का हो, माझा गणू कोणी पाहिलात का. आईच्या त्या हृदयाची अवस्था महाराजांना कळलेली होती. महाराजांनी पावलं टाकायला सुरुवात केली होती, पण मजल दर मजल करत महाराज येत आहेत. आणि गोंदवल्याच्या दिशेने येत असताना एक दिवस महाराज त्या गोंदवल्यामध्ये येऊन पोहोचले. तो अवचित अवतरला, तो अवचित अवतरला, गणपती भिक्षे करी स्वधा माते. की स्वतःच्याच घरी भिक्षेच्या निमित्तानं आले, दारावरती उभे राहिले आणि सांगितलं. महाराजांनी श्लोक म्हणावा, कोणाचा म्हणावा, समर्थांनी सांगितलेला, कारण ती परंपरा. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, अन मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूल चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत यारा. घडी ने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू. असे काही श्लोक महाराजांनी म्हटले मात्र. आणि भिक्षे करायला भिक्षा घालावी, आपल्या मुलाची ख्याली खुशाली विचारावी, म्हणून ती अंध झालेली माता, डोळ्याला कमी दिसतंय, पुसटसं दिसतंय, आणि ती बाहेर आली आणि पाहतीये समोर दिसणारी आकृती आपल्या लेकरासारखी, पण पटकन कसं म्हणावं हो. आणि भिक्षा घालायला जवळ आली असताना आईच्या हाताला धरलं आणि हळूच कानात सांगितलं, आई अगं ते दगडीतलं दही आणशील का ग. आणि मनीची खूण मनीला पटली. अरे गणू एवढा मोठा झालास, काय तुला विद्या मिळाली रे, कुठे गेला होतास, कसा होतास, सांगशील का मला, आई देशील ना दही. ते दही घेतलं, महाराजांनी खाल्लं, आईला खाऊ घातलं. आणि ते दही इतरांना प्रसाद म्हणून महाराजांनी वाटलं. त्या दह्याचं ते वर्म आहे, ते थोडंसं जरी विरजण पडलं ना तरी ते सगळं स्वतःसारखं करून टाकतं. ती आई आहे, ती भेटली ना की जो आनंद होतो ना तो काय म्हणून सांगावा. महाराजांनी आईला सांगितलं, आई अगं मला कोण कोण नाही भेटलं ग, सगळे भेटले ग. तो रामराया सुद्धा भेटला. महाराजांनी वर्णन केलंय, होते वैकुंठीचे ठाई, होते वैकुंठीचे ठाई, शिरले योगी या हृदयी, होते वैकुंठीचे ठाई, होते वैकुंठीचे ठाई. शिरले योगी या हृदयी, शिरले योगी या हृदयी, तो प्रसन्न मज माय, तो प्रसन्न मज माय. सर्वभूतांचे हृदयी, सर्वभूतांचे हृदयी, नाम त्याचे राम राय,
नाम त्याचे राम राय, तुका माय नित्य गाय, तुका माय नित्य गाय, तू प्रसन्न मज माय, तू प्रसन्न मज माय. अगं आई, तुका माईनं जे रामराया सांगितले ना, ते रामराय मला ठाई ठाई भेटले. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळबाबा, या वचनाचा प्रत्यय मला ठिकठिकाणी आला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम वसतो याचं प्रत्यंतर मला महाराजांच्या अनुग्रहानंतर आलं. आई, अगं आता मी आलोय ना, काही काळजी करू नको, चिंता करू नको, आता तुझ्यापाशीच राहणार आहे. वडील गेले होते, वडिलांच्या माघारी ती जी पत्नी होती तिला पुन्हा गावावरनं आणलं, आपल्या महाराजांच्या दर्शनाला नेलं. आणि महाराजांच्या दर्शनाला गेल्यावरती महाराजांच्या पहिल्या पत्नीनं तीच चूक केली जी तुम्ही आम्ही करतो. जे देऊ शकणार आहेत त्यांच्यापाशी आम्ही जाऊन काय मागतो? ईश्वर मागायचा तो नश्वर मागितला की महाराजांसारखा एक मुलगा व्हावा. महाराज म्हणले तथास्तु. बाहेर आल्यावर महाराजांनी सांगितलं, अहो काय मागितलं तुम्ही? जे तुम्हाला सगळं देऊ शकले असते त्यांच्याजवळ तुम्ही काय गोष्ट मागितली? हरकत नाही, आता रामरायानं तुम्हाला बुद्धी दिली, तुम्हाला मुलगा होणार नाही असं नाही, तुम्हाला मुलगा होईल पण तो अल्पायुष्य असेल. महाराजांनी सांगितलं, साधना करून घेतली, तो मुलगा झाला, तो मुलगाही गेला, त्या मागोमाग ती मायही निवर्तली. घरामध्ये महाराजांचा एक भाऊ होता, तोही गेला. अशी एकामागून एक माणसं जात आहेत आणि गीतामाईच्या डोळ्यासमोर जात आहेत. गीतामाईला मनोमन पटलं, नाही देहाचा भरवसा, कोण समयो येईल कैसा. अरे गणू, अरे एक दिवस मला पण असंच जावं लागणार आहे रे, पण ते जाण्याआधी ना गणू, मला त्रिस्थळी यात्रा करायची इच्छा आहे रे. महाराज म्हटले, आई खरंच तुला यात्रा करायची आहे? मी सगळा प्रांत पाहून आलोय, तुला पाहायचं असेल मी नक्की घेऊन जाईन आणि तुला घेऊन जाईन, तुला सगळी यात्रा घडवीन, पण आई तू येशील का नक्की? हो, जायचं ठरलं. महाराजांनी सांगितलं, प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली, मी माझ्या आईला घेऊन यात्रेला जाणार आहे, ज्याला ज्याला म्हणून यायचंय ना त्यानं चला. आणि प्रत्येक जण महाराजांच्या समवेत यायला निघाला. आणि सगळेजण निघाले असताना आईनं महाराजांना बोलवलं आणि विचारलं, अरे गणू, आपण तर चाललोय पण इथली व्यवस्था? महाराज म्हणे, काय आई इथली व्यवस्था काय करायची? अरे म्हणे, आपलं घर, जमीन जुमला, वाडी याचं काय करायचं? हे जीवन 2 दिवसांचे करू गड्या भजन रामाचे, या वृत्तीतले महाराज आईला म्हणतात, आई अगं तू तिकडं जाणार आणि याची चिंता करणार, मग तिथलं दर्शन घडेल का तुला? आपण असं करूयात, हे सगळं देऊन टाकू, पुन्हा सगळं मिळवता येईल, चालेल का तुला? आई म्हणे, तुला पाहिजे तसं कर. असं म्हणायचा अवकाश महाराजांनी कुलोपाध्यायांना बोलवलं आणि सांगितलं, म्हणा दानाचा मंत्र. घरावरती तुळशीपत्र ठेवलं, पाणी सोडून दिलं, सांगितलं, ज्याला जे हवंय, ज्याला जे उपयोगाचं आहे ना त्यानं ते घेऊन जा, मिनिटामध्ये घर सगळं फसतं. सगळ्यांनी सगळं नेलं. आईला सांगितलं, आई आता इथं काही राहिलं का? आता तुला काही काळजी राहिली का? चल म्हणे माझ्याबरोबर. आणि मग वर्णन केलंय कसे निघाले महाराज. जसे पुंडलिके स्वमाते सखांदी, जसे पुंडलिके स्वमाते सखांदी, स्वये वाहुनी तीर्थयात्रेसी साधी, स्वये वाहुनी तीर्थयात्रेसी साधी, कली माझी तैसा दुजा भक्त झाला, कली माझी तैसा दुजा भक्त झाला, करी त्रिस्थळी घेऊनी मुलीला, करी त्रिस्थळी घेऊनी माऊ. जसे पुंडलिके स्वमाते सखांदी, जसे पुंडलिके स्वमाते सखांदी, जसे पुंडलिके स्वमाते शिखांदी, जसे पुंडलिके स्वमाते शिखांदी. जसं पुंडलिकानं आपल्या आईला नेलं ना बरोबर, मग अशी वर्णन केलं आपण, खेचरावरती वडिलांना बसवलं, आईला बरोबर घेतलं. श्रावणानं जसं कावड केली ना तसं कावडीमध्ये महाराज आपल्या आईला घेऊन निघालेत कलियुगामध्ये. काय मजल दर मजल करत त्रिस्थल यात्रा करायची आहे. काशी प्रयाग
आणि त्या ठिकाणी गया करून अयोध्येला जायचं रामरायाच्या दर्शनाला असं ठरवलं होतं. महाराजांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये आईला न्यावं, अतिशय उत्तम दर्शन घडवावं, त्या ठिकाणी काही दिवस राहावं आणि पुढच्या मुक्कामाला जावं. मजल दर मजल करत ही सगळी तीर्थयात्रा चालली होती. सेवा ही नित्य मातेची. वार्धक्यामुळे आता आईला चालता येत नव्हतं, आईला कुठं उचलून घ्यावं, स्नानाकरता आईला बरोबर घेऊन जावं. आईला स्नान झालं, कपडे बदलण्याकरता सुद्धा आईची मदत करावी. सेवा ही नित्य मातेची, यात्रेचा नेम असे साधला. घडावे याच हेतूने, घडावे याच हेतूने, मानसी मोह न रहावा. की प्रत्येक ठिकाणी आईला मनामध्ये कोणताही मोह राहू नये या दृष्टीनं वैराग्याच्या लक्षणांसाठी ती यात्रा महाराज घडवत आहेत. की कशाचाही मोह राहू नये, अगदी जगण्याचा आणि जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांचा. कारण का, आई आपल्यासारख्या एक जीव आहे, पण त्या जीवाला उद्धरून जाण्याकरता जे आवश्यक आहे ना ते महाराज सगळं करत होते. प्रत्येक ठिकाणी आपलं लेकरू आपलं हे सगळं करतंय हे पाहून आईच्या डोळ्यात अश्रू येत होते आणि कृतार्थ झाल्यासारखं वाटत होतं. अहो, अशी यात्रा मला घडली असती का, अशा यात्रेला मला जायला मिळालं असतं का, नुसतंच वाचलं होतं ते पाहायला मिळालं असतं का. कृतार्थता वाटते मनामध्ये पदोपदी आईला. आणि 3 ठिकाणची ती यात्रा पूर्ण झाली. महाराज आईसह अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि अयोध्येमध्ये महाराजांनी त्या ठिकाणची जी माणसं होती त्यांना आधीच निरोप पाठवला होता आणि त्या माणसांनी महाराजांचं सगळं वैभव पाहिलं होतं. महाराजांची सगळी साधना उपासना पाहिलेली होती आणि ती उपासना पाहिलेली असल्यामुळे त्यांना महाराजांचा अधिकार ठाऊक होता. त्या महाराज त्यांच्या आईला घेऊन येत आहेत म्हणजे ती किती अधिकारी असेल. सगळी व्यवस्था झालेली अयोध्येतली आणि त्या अयोध्येमध्ये महाराजांनी शरयूचं स्नान घडवलं आणि आईला रामरायाच्या दर्शनाला नेलं. आणि ते दर्शन करून आल्यानंतर आईच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले आणि ते अश्रू पाहिल्यानंतर आईला विचारलं, आई अगं काय झालं ग, का तुझ्या डोळ्यात अश्रू, काय वाटतं तुला. आई म्हणाली, अरे गणू, इतकी यात्रा केली, इतकी तीर्थ ढुंडाळली, पण कुठेच दान घडलं नाही रे. होतं नव्हतं ते सगळं घरी दान केलं, आता देऊ काय कुणाला. महाराज म्हणाले, आई याची कशाला काळजी करतेस, काय करशील. करियाच हे तुने दान, हो करियाच हे तुने दान, सर्व सामान करियाच हे तुने दान, करियाच हे तुने दान, सर्व सामान, सर्व सामान वस्त्र धनते, सर्व सामान वस्त्र धनते. मोडिला सर्व पसारा, मोडिला सर्व पसारा, वरी तुलसी पत्र ठेविले, हो वरी तुलसी पत्र ठेविले. करियाच हे तुने दान, करियाच हे तुने दान, सर्व सामान वस्त्र धन सारे. अरे गणू, जे काही होतं नव्हतं ते सगळं दान देऊन टाकलं, आता काय दान देऊ रे. आई एवढंच ना, आई काळजी करू नकोस. त्या घाटावरती महाराजांनी आईला बसण्याकरता एक गादी अंथरली आणि त्या गादीवरती आईला बसवलं. त्या गादीचाच लोड केला होता निम्म्या भागाचा आणि आईला सांगितलं, आई टेकून बस आणि तुला जेवढं वाटेल ना तेवढं धन तुझ्या या गादीखाली आहे, गादीखाली हात घाल आणि ज्याला जेवढं दान द्यायचं ना त्याला तेवढं दान दे. आणि महाराजांनी सांगितलं मात्र आईच्या मनात शंका आली नाही. आईनं गादीखाली हात घालावा, येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणाला मुठमुठ भरून द्यावं. अहो, त्या महाराजांची आई आहे ज्यांना लहानपणी आजोबांनी विचारलं होतं, तुला जर राजा केलं तर तू काय करशील. आणि त्या आईनं वाटून टाकायला सुरुवात केली. सगळ्यांना आई देतीये, मुठमुठ देतीये आणि प्रत्येकाची आस त्या मातेनं पुरवली. आणि हळूच विचारलं, गणूबुवा अहो तुमच्याकडे ही विद्या आम्हाला माहीत नव्हतं. महाराज म्हटले, अगं आई, हे जर तुला आधी कळलं असतं ना तर तुझं यात्रेपेक्षा लक्ष या गोष्टीत लागलं असतं. यात्रेला गेलेल्या निम्म्या लोकांचं लक्ष याच्याकडे, आज नाश्त्याला काय, आज संध्याकाळी जेवायला काय. अहो, देह चालवण्याकरता अन्न आहे, हा अन्नाकरता देह आहे.
त्या यात्रेमध्ये दान हा घडावं हा तुझा हेतू होता नाही, ते दान तुला घडावं यासाठी हे सगळं केलंय. आणि असं वर्णन आहे की महाराजांनी आईला ती दिव्य दृष्टी दिली आणि आईनं पाहिलं मात्र ते शरयू पुलीन होतं ना, त्या शरयूचा जो काठ होता ना तो सगळा सुवर्ण मोहरांनी भरलेला आहे असं आईला दिसतंय. रामरायाची थोरवी पटली, राम सर्वांगी सावळा, हेमा अलंकारे पिवळा, नाना रत्नांची या माळा अलंकार शोभती. पिवळे मध्ये सिंहासन, पिवळा मंडप विस्तीर्ण. ते जे वर्णन होतं ना त्या वर्णनाप्रमाणे ते शरयू पुलीनं सगळं आईला ते सुवर्णमय झालेलं दिसलं. आईनं मनोमन रामरायाची मूर्ती आठवली, रामाला नमस्कार केला आणि आपल्या लेकराला आईनं आशीर्वाद दिले. हे सगळे आशीर्वाद महाराजांनी साठवून घेतले. आईची सेवा चालू आहे आणि महाराजांच्या असं लक्षात आलं की आईचा आता अंतकाळ आलेला आहे. आणि महाराजांनी सांगितलं, आई आता ध्यान लावून बस, रामरायाचं ध्यान कर. हा राम सगळ्यांना सोडवतो, हा राम सकल चिंता निवारतो, तो तुझी माझी सकलांची चिंता निवारणार आहे. आई कोणतीही काळजी करू नकोस, जे रामाचं नाम माझ्या लहानपणी तू घेत होतीस ना तसं नाम घे बरं. आणि आईला ते नामस्मरण महाराज करायला सांगतायत आणि ते नामस्मरण आई करत असताना महाराजांनी परमात्म्याला आळवायला सुरुवात केली. धाव घाली मृत्यू आता, धाव घाली मृत्यू आता, समय निकट येई, समय निकट येई. धाव घाली मृत्यू आता, धाव घाली मृत्यू, समय निकट येई. ब्रह्मलीन भावी माता ऐसे करू काही, ब्रह्मलीन भावी माता. काय अवस्था असेल महाराजांच्या मनाची. मृत्यू उभा ठाकलेला आहे पण त्या मृत्यूमध्ये सुद्धा आपल्या जीवात्म्याचं कल्याण व्हावं आणि आपल्या माणसाला ती ब्रह्मलीन अवस्था मिळावी या अवस्थेकरता महाराज त्या परमात्म्याची प्रार्थना करताय. अहो मृत्यू कुणाला चुकला नाही, हा मर्त्य लोक आहे. मृत्यून म्हणे संत, मृत्यून म्हणे महंत. या मर्त्य लोकामध्ये मरे एक त्याचा दुजा शोक वाहे आणि अकस्मात तोही पुढे जात आहे. पण महाराज अतिशय स्थिर आहेत वृत्तीनं. म्हणतात काय, ब्रह्मलीन भावी माता समय निकट येई. घाव घाली मृत्यू आता, समय निकट येई, समय निकट येई. ब्रह्मलीन भावी माता ऐसे करू काही, ब्रह्मलीन भावी माता ऐसे करू काही. रामरूप सारी अयोध्या पाहता निमाली, रामरूप सारी अयोध्या पाहता निमाली. तदाकार वृत्ती केली, तदाकार मुक्ती केली, मुक्ती मिळाली. तदाकार वृत्ती केली, मुक्ती मिळाली. घाव घाली मृत्यू आता, घाव घाली मृत्यू आता, समय निकट येई, समय निकट येई. नाथ महाराजांनी जे मागितलं ना, यमदर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम मुख हो, गोपाल नाम मुख हो. की आईच्या मुखातून भगवंताचं नाम येतंय. मरणाच्या त्या ज्या वेदना आहेत ना त्या वेदनेचा लवलेश नाही आणि आईची ती वृत्ती ब्रह्मलीन झाली. महाराजांनी ते डोळे मिटवले आणि ते शीर आपल्या मांडीवरती घेतलं, आईच्या मुखामध्ये गंगेचं पाणी घातलं. उत्तर कार्य महाराजांनी केलं. महाराज शांत आहेत, स्थिर आहेत. असं दान, असा धर्म शरयू तीरावरती कधी घडला नाही अशी तिथली लोक सांगतायत. इतक्या लोकांना भोजन घातलं महाराजांनी, अन्नदान केलं. आईला मुक्ती मिळाली पाहिजे यासाठी जे जे करता येईल ना ते सगळं केलं. देहपात शरयू तीरी क्रिया सकळ केली, क्रिया सकळ केली. विकृतीन चित्ती होई ज्ञानदशा झाली, विकृतीन चित्ती होई ज्ञानदशा झाली. धाव घाली मृत्यू आता, समय निकट येई, समय निकट येई. धाव घाली मृत्यू आता, समय निकट येई, समय निकट येई. महाराजांनी जे सांगितलेलं होतं ना की मी अंतकाळ साधतो, तो अंतकाळ महाराजांनी आईचा साधला. आईला तदाकार केलं, ब्रह्मलीन केलं. आणि महाराजांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना तेच सांगितलं, अहो भगवंत नुसता पाहायला जाऊ नका, तो भगवंत कोणापाशी आहे, या आई बापापाशी आहे.
त्यांना आनंद मिळाला, त्यांना समाधान मिळालं ना, त्याच्यासारखं धन जगात दुसरं कोणतं नाही. हे महाराजांनी स्वतःच्या आचरणातून तुम्हा आम्हाला दाखवून दिलं. आम्हाला कुठेही काही सोडून जावं लागणार नाही. आई बापापाशी राहून आम्ही भगवंताचं नुसतं चिंतन जरी केलं ना, तरी तो भगवंत आम्हाला सहज सुलभ आहे. म्हणून आजसुद्धा महाराजांनी देह ठेवल्यानंतर 111 वर्ष होऊन सुद्धा त्यांचं नाव सुरू आहे. का? त्या ब्रह्माची, त्या परब्रह्माची उपासना महाराजांनी केलेली आहे आणि ती सगुण भावामध्ये आई वडिलाला ते स्थान महाराजांनी दिलेलं आहे. म्हणून आजही महाराजांच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हा आम्हाला माहेरी गेल्यासारखं वाटतं की ते जे मातृपुण्य आहे ना, सुशीलव मातृपुण्येन पितृपुण्येच चातुरः दाताच वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. त्याला असं भाग्यवान व्हायचं आहे ना, त्यानं काय करावं? पहिली आई वडिलाची सेवा करावी आणि आई वडिलाची सेवा करताना नारायणाचं जेवढं स्मरण घडेल ना, ते स्मरण करावं. त्याचं कोट कल्याण आहे. म्हणून पूर्वपद्यामध्ये तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना सांगताना म्हणाले की बाबांनो, या जगात जन्माला आला आहात, उद्धरून जावंसं वाटतं ना, वेगळं काही करू नका, फार काही करावं लागणार नाही. काय करा? एकच करा. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेणे नव जावे तीर्थासी, तेणे नव जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, परब्रह्म उभे ठेले. तैसा होई सावधान, तैसा होई सावधान, तैसा होई सावधान, तैसा होई सावधान. हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, केवळ काशी, केवळ काशी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची. एक श्लोक सांगतो, सगळ्यांनी माझ्या समवेत म्हणायचा. रामामी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगणा होईल. रामाया भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बा. धर्माच्या करिता आम्हासी जगती, रामा निधाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे आता धर्म सख्या तुम्हा पुढतिया, नम्रत्व येणे असे इच्छा. हा देह तुझा राजाधिराज रामचंद्र भगवान, महारुद्र हनुमान. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनिधरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नामघोष पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी.